हमीद दलवाई हे महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचे समाजसुधारक, विचारवंत, साहित्यिक आणि मुस्लिम समाजातील प्रबोधनाचे अग्रणी म्हणून ओळखले जातात. त्यांनी भारतीय मुस्लिम समाजात आधुनिकता, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही मूल्यांच्या प्रसारासाठी अथक प्रयत्न केले. 1. वैयक्तिक माहिती. नाव हमीद उमर दलवाई. जन्म 29 सप्टेंबर 1932, मिरजोळी, चिपळूण तालुका, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र. मृत्यू 3 मे 1977, मुंबई, किडनीच्या आजाराने. शिक्षण. चिपळूण येथे माध्यमिक शिक्षण, मुंबईतील रुपारेल आणि इस्माईल युसुफ महाविद्यालयात पुढील शिक्षण. 2. सामाजिक कार्य आणि विचार. हमीद दलवाई यांच्या विचारांच्या केंद्रस्थानी धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही ही 2 मूल्ये होती. त्यांनी मुस्लिम समाजातील रूढीवाद आणि परंपरावादाला आव्हान दिले. मुस्लिम सत्यशोधक मंडळ. स्थापना 22 मार्च 1970. उद्देश: महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांच्या प्रेरणेने मुस्लिम समाजात आधुनिक विचार, विज्ञाननिष्ठा आणि इहवादाचा प्रसार करणे. कार्य: मुस्लिम समाजाच्या शिक्षणाचा आणि भाषिक माध्यमाचा प्रश्न, मराठी साहित्यातील मुसलमानांचे योगदान आणि आधुनिक विचार प्रसाराचे प्रयत्न यावर मंडळाने काम केले. समान नागरी कायदा, युनिफॉर्म सिव्हिल कोड आणि महिलांचे हक्क. ऐतिहासिक मोर्चा 1966. मुस्लिम महिलांवरील अन्याय दूर करण्यासाठी त्यांनी 18 एप्रिल 1966 रोजी 7 मुस्लिम महिलांना घेऊन मुंबईतील कौन्सिल हॉलवर विधानसभा मोर्चा काढला. हा मोर्चा तोंडी तलाक, ट्रिपल तलाक आणि बहुपत्नीत्व यांसारख्या अनिष्ट रूढींमुळे महिलांची होणारी घुसमट सरकारसमोर आणण्यासाठी काढलेला मुस्लिम महिलांचा भारतातील पहिला मोठा संघर्ष होता. त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याकडे मुस्लिम व्यक्तिगत कायद्यात सुधारणा करून समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी केली. राष्ट्रीय एकात्मता. ते राष्ट्रीय एकात्मता हे अंतिम उद्दिष्ट मानणारे कृतिशील विचारवंत होते. त्यांनी मुस्लिमांना उर्दूऐवजी मराठीसारख्या राज्याच्या भाषेत शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले, जेणेकरून ते राष्ट्रीय प्रवाहात सहभागी होऊ शकतील. 3. साहित्य आणि लेखन. दलवाईंनी आपले आयुष्य केवळ 45 वर्षे जगले, पण त्यांचे ललित आणि वैचारिक लेखन कसदार होते. साहित्याचा प्रकार. साहित्य कृतीचे नाव. महत्त्वाचे वैशिष्ट्य: कादंबरी, इंधन, मुस्लिम समाजातील सामान्य माणसाचे जीवन आणि त्यांच्या समस्यांचे चित्रण. कथासंग्रह, लाट. वैचारिक लेखन. भारतीय मुस्लिम राजकारण, भारतीय मुसलमानांचे राजकारण, त्यांची धार्मिक प्रवृत्ती आणि हिंदुत्ववाद यांवर मूलगामी चिंतन. वैचारिक लेखन. इस्लामचे भारतीय चित्र. वैचारिक लेखन. राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान, धर्मनिरपेक्षता आणि राष्ट्रवाद यावर भाष्य. हमीद दलवाई यांनी अल्पायुष्यात मुस्लिम समाजाच्या आधुनिकीकरणासाठी आणि प्रबोधनासाठी जे कार्य केले